की स्वामीजी चालवत आहेत आणि स्वामीजी चला आसन खेळायला आणि मी काय तेच खेळायला पाहिलं पण काय कमाल केली बुवा, काय कमाल केली, केवढा आनंद दिला. कशामुळे? बाबाजीमुळे, स्वामीजीमुळे, भगवंतामुळे. आणि ह्या गावाने एवढा आनंद दिला. मी धन्यवाद आभारी आहे या समितीचं, या गावाचं, आजूबाजूच्या परिसराचं, सगळ्यांचं मी आभारी आहे. धन्यवाद. असाच आनंद सगळ्यांनी लुटावा ही बाबाजींच्या चरणी विनंती करतो. याच्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्तानं या 5 किलोमीटर आणि मिरवणूक इतकी भव्य होती की पाहता क्षणी आम्ही जो आनंद उठला, खरोखर आम्ही तृप्त झालो. त्यानंतर जेवणाची इतकी व्यवस्था ठेवली की 2-3 टाइम पंक्ती आणि चहा पाणी, त्यानंतर पाण्याची व्यवस्था एवढी चोख ठेवली की त्यांनी एवढी काळजी घेतली की जे बाहेर जाऊन जे भक्तमंडळ आलेले यांना अक्षरशः यांनी जागेवर पाणी, जारचं पाणी पुरवलं खरोखर. आणि वर्गणी करीत असताना ज्यावेळेस आमच्याकडे पॉम्पलेट घेऊन आले आणि आमचा गुरुबंधूचा असा नियम आहे त्या शक्यतो सगळ्यांना आमंत्रित करतात आणि जरी नसलं आमंत्रण फक्त तारीख माहीत असते. आजच सगळ्यांना तारीख माहीत होती पुढची गुरुपौर्णिमा कोणत्या ठिकाणी, तिथं आग्रहानं जात असतात. आमचे पाय आजपासूनच तिथं जाण्यासाठी इच्छुक होतात. एवढी बाबांमध्ये शक्ती. तर हा कार्यक्रम गावकऱ्यांनी करीत असताना स्वतःच्या गावाच्या हिमतीवर आणि कोणाकडूनही वर्गणी न घेता केला खरोखर. आणि आताच माझ्या अगोदर ते बोलले तर विषय असा आहे की खरोखर इतकी मोठी गुरुपौर्णिमा केली, हा मंडप एवढा भव्य दिला. आणि त्याचबरोबर जे पहिल्यापासून जे आचार्य मंडळी हे स्वयंपाक करत असतात गुरुपौर्णिमेचा, त्यांनी जी परंपरा चालू ठेवली आणि यावेळेस तर त्यांनी असा स्वयंपाक केला की कालचा प्रसाद म्हणजे हा सत्यनारायणाचा प्रसाद होता. खरोखर इतके म्हणजे ह्या गुरुपौर्णिमेचं जेवढं गुण स्वामीजी जसं आजकाल पौर्णिमेचा अखंड मोठा असा सोहळा आणि त्यांचे आपले आश्रमाचे उत्तराधिकारी हरिभक्त पारायण रामप्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनासाठी चाललेली ही गुरुपौर्णिमा आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले उदयसिंग महाराज, दयानंद महाराज, त्याच्यानंतर आपले प्रवचनकार मंडळी. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम चिंचखेडा, हे लवकर नाव बी लक्षात येईल. कुठं आहे चिंचखेडा? तपास करायचं. कोणी म्हणतं चापाण्याजवळ 2 किलोमीटर, इकडनं आलो तर 1.5 किलोमीटर. ठीक आहे, काय हरकत नाही, विचारत इथपर्यंत आलो. आणि ज्या वेळेला आसनखेड्याला आलो 4 वाजता आणि त्या आसनखेड्याला येताना दिंडी सोहळा आम्हाला रस्त्यावरच मिळाली. आम्ही त्या गाडीतून उतरलो. त्या गाडीवाल्यानं सांगितलं तुम्ही गाडी घेऊन जा. आम्ही दिंडी बरोबर पाहिलं. दिंडी बरोबर पायी येताना पहिल्यांदा मला 2 माणसं मिळाले. त्यांनी सांगितलं की इथे जवळपास रथासाठी जे घोडे आणलेले आहेत ते 25,000 रुपये काहीतरी याचे घोडे आहे म्हणते. म्हणजे त्यांना हे द्यायचे 25,000. आज या ठिकाणी आपले गुरुवर्य गंगाजी महाराज या सद्गुरू स्वामी ब्रह्मलीन स्वामी गंगानंदगिरीजी महाराज, स्वामी रामप्रकाश गंगानंदगिरीजी महाराज, आमचे मित्र वाल्मिक आप्पा, मुक्ताताई, मनीषाताई, सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व कीर्तनकार आणि माझ्यासमोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी, मी त्या चिंचखेडा गावाचे खरोखर भाग्य समजतो की यांनी आमच्या जोगडीशीम गावाला मागच्या वर्षी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला आणि तिथं यांना गुरुपौर्णिमेचं नारळ मिळालं. मित्र, मी काही एवढा मोठा नाही की आपल्याला उद्देश करावा, परंतु अनुभवातून सांगतो की ज्यावेळेस सुरुवातीला मी जिल्हा परिषदेला निवडून आलो आणि पहिलाच कार्यक्रम स्वामींचा तळेला झाला आणि तळेला देखील आमच्या गावातून सर्व गावकऱ्यांनी, आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या लोकांनी
चांगल्या प्रकारे तिथे मदत दिली, निधी उपलब्ध करून दिला आणि तळे आणि परिसरातील सर्व लोकांनी अतिशय सुंदर कार्यक्रम तळेला देखील झाला. तिथं देखील आम्ही स्वामींना विनंती केली की गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आमच्या गावासाठी द्या. तिथं स्वामींनी हो सांगितलं. मग तिथे देखील अनेक लोक गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम घेण्यासाठी लाईनीत उभे होते. त्यानंतर कार्यक्रम हिंगोली आमच्या तालुक्यातच हिंगोली तालुका धरणगाव येथे कार्यक्रम झाला. तिथे देखील आम्ही स्वामींना विनंती केली की आमच्या गावाला गुरुपौर्णिमेचं नारळ द्या. तिथे देखील आम्हाला नारळ मिळालं नाही. परंतु आळगावचे आप्पा वाल्मिक आप्पा आणि ते गंगाबाबांचं गाव असल्यामुळे त्यांचा आळगावला खूप आग्रह होता आणि स्वामींनी त्यांना नारळ दिलं. आळगावला देखील अतिशय चांगला कार्यक्रम झाला. गुन्ह्याला देखील अतिशय चांगला कार्यक्रम झाला आणि आम्हाला नारळ आळगावला मिळाला. आणि आमच्या गावाला नारळ मिळाल्यानंतर मागच्या वर्षी आमच्या सर्व गावकऱ्यातील सर्व सरपंच, सर्व माजी सरपंच आणि सगळ्या गावकऱ्यातील लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करून आणि चांगला असा कार्यक्रम आमच्या गावामध्ये मागच्या वर्षी पार पडला. मित्रो, गंगाबाबा आमच्या गावाला म्हणजे मी खूप लहान होतो, परंतु गंगाबाबा आमच्या इथं आप्पा नगराज जे युवराज आप्पा आहेत यांच्याकडे यायचे आणि तेव्हापासून गंगाबाबांचं आमच्या गावावर प्रेम आहे. आणि तसंच प्रेम रामप्रकाश स्वामी यांनी आमच्या गावावर कायम ठेवलेलं आहे. आणि आज आमच्या गावाहून जवळजवळ 2 आयसर लोक आलेले आहेत. स्वामींच्या बाबतीत सांगायचं म्हटलं, आता बोललेच की स्वामींना सर्व राजकारणी व्यक्ती असो किंवा आमदार असो, खासदार असो, जिल्हा परिषद सदस्य असो, सगळ्यांकडे स्वामींचा पाहण्याचा दृष्टिकोन हा सारखाच असतो. बाबांनी मी ज्यावेळेस निवडून आलो, आमचे सर्व मित्र कंपनी सहकार्य स्वामींना आम्ही भेटलो. आमच्या मित्रांनी बाबांना सांगितले की स्वामी यांना जर जिल्हा परिषद उपाध्यक्षपद मिळालं तर बरं होईल. स्वामींनी सांगितलं, फक्त हसून दिलं की निश्चितच मिळेल, तुम्ही जरा सबूर ठेवा. पहिल्या 2.5 वर्षात ते, पण नंतरच्या 2.5 वर्षात मला जिल्हा परिषद उपाध्यक्षपद मिळालं. आणि कुठेतरी बाबांचा आशीर्वाद, बाबाची कृपा आमच्या गावावर आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या सहकार्याने मी निवडून आलो आणि मला उपाध्यक्षपद मिळालं. आणि त्याचं कुठेतरी उतराई म्हणून मी आणि माझे मित्र यांनी प्रोफेसर अध्यक्ष होते त्यांना देखील विनंती केली आणि तिथे गंगाश्रमावर तिथं कोंबडीकरणाचं काम स्वामीच्या इथं आश्रमावर द्यायला लावलं प्रोफेसरांना. त्याच्यानंतर मला देखील मी मागच्या इथं आळगावलाच डिक्लेअर केलं होतं की 5 लाखाचं सभामंडप या स्वामींच्या इथं गंगाश्रमावर आपल्याला द्यायचं आहे आणि ते मी दिलं. आणि आज जवळजवळ त्याचं स्लॅब करून काम पूर्ण झालेलं आहे. अशी बुद्धी परमेश्वरच आपल्याला देत असतो आणि बाबांनी अतिशय चांगलं काम आमच्याकडून करून घेतलं. याचप्रमाणे असंच आपण सगळ्यांनी प्रत्येक गुरुपौर्णिमेला सगळ्यांनी हजर राहावं एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनंती करतो. सगळ्यांनी जर श्रद्धा भावना ठेवली तर निश्चितच यश आणि परमेश्वर आपल्याला मिळत असतो. एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज, जय बाबा. बाळूबाबा भोसले पाटील, वैजापूर तालुका. खरं म्हणजे आमची बरीचशी राजकीय मंडळी या ठिकाणी बसली. राजकीय व्यासपीठावर बोलत असताना बोलणं सोपं असतं, आबा बरोबर आहे का? जे बोलता येत ते बोलायचं. ज्याला म्हणतो ना आपण मुक्त कंठाने, त्या पद्धतीने बोललं जातं. परंतु खऱ्या अर्थानं हे व्यासपीठ, खऱ्या अर्थानं व्यासांचं व्यासपीठ असल्यामुळं इथं थोडी धडधड होते. आणि म्हणून जास्त काही न बोलता अनेक वक्त्यांनी या अगोदर या कार्यक्रमाची स्तुती केली. खरं म्हणजे स्तुती करण्यासारखा कार्यक्रम असल्यामुळं स्तुती न करता जाणं हे मनाचा संकुचितपणा होईल. आणि म्हणून मी एवढंच म्हणेन, छोटंसं गाव, 700-800 लोकसंख्येचं गाव, आणि या गावाने एवढा एक आदर्श, एका गावापुरता नाही तर मला वाटतं 3 जिल्ह्यासाठी आदर्श आज या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेला आहे. आज या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यातून, जळगाव जिल्ह्यातून आणि नाशिक जिल्ह्यातून, 3 जिल्ह्यातून या ठिकाणी भक्तगण या ठिकाणी आलेला असताना निश्चितपणाने प्रत्येकाच्या मनामध्ये आता या ठिकाणी असं वाटलंच असणार, काही छोटंसं गाव जर हे करू शकतं तर माझं गाव 2000-4000 लोकसंख्येचं गाव, मी का करू नये किंवा आम्ही का करू नये, अशा प्रकारचा एक वेगळा आदर्श या गावाने निश्चितपणाने ठेवलाय. आणि म्हणून गुरुबंधू या नात्याने मी सर्वांना धन्यवाद देईन की तुम्ही एवढा मोठा सुंदर आदर्शवत कार्यक्रम आमच्या सर्वांपुढे ठेवला. अतिशय चांगली सेवा निश्चितपणाने जी बाबाजींची आपण या ठिकाणी केली, निश्चित वाया जाणार नाही. आज या ठिकाणी आपण बघतोय की बऱ्याच दिवसापासून पाऊस नाही,
परंतु आज कुठेतरी आशा या ठिकाणी पल्लवित झालेला आहे. मला वाटतं हा गंगागिरीजी महाराजांचा, प्रकाशानंद गिरीजी महाराजांचा आणि आपण केलेला पुण्याचा निश्चितपणाने विचार परमेश्वराने केले आणि आज या ठिकाणी पावसाला सुरुवात होते. आणि म्हणून निश्चितपणाने परमेश्वराला आपल्या सर्वांच्या वतीने गंगागिरी महाराजांच्या चरणी आणि परमेश्वराच्या चरणी अशी प्रार्थना करतो की चांगला पाऊस होऊ दे, आमचा बळीराजा सुखी होऊ दे. त्यापेक्षा जास्त काही न बोलता माझ्या जीवनामध्ये मला घडवण्यासाठी, माझ्या जीवनामध्ये जे जे काही आदर्श असेल ते घडवण्यासाठी माझ्या ज्या ज्या गुरुजींनी मला घडवलं त्या सर्व गुरुजींना या ठिकाणी वंदन करतो. विशेषतः धार्मिक क्षेत्रामध्ये माझे जे गुरुजी आपल्या समोर बसले रामप्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी सुद्धा माझ्या सामाजिक आणि धार्मिक जीवनामध्ये मला कसं वागायचं ते त्यांच्या कृतीतून आणि त्यांच्या शब्दातून मला जे काही शिकवलं असं, मी जे काही घडलं असेल त्याबद्दल सुद्धा त्यांना शिक्षक प्रणाम करतो, धन्यवाद करतो. परत एकदा या चिंचखेडावासियांचे धन्यवाद मानून या ठिकाणी मी थांबतो. जय हरी जय बाबा. फरमान झाला राजकारण्याची जोड पाहिजे हा शब्द बरोबर आहे. यांनी नाही जरी राजकारणाचं काही घेतलं चिंचखेडवाल्यांनी, परंतु हे सगळे राज्यकर्ते या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे आपल्या समोर बसलेले आणि एकदम शिस्तप्रिय बसले, साधूचा मान त्यांनी ठेवला, त्याबद्दल मला या ठिकाणी आनंद वाटतो. आणि असंच जर प्रत्येक वेळेस जिथे तिथे धार्मिक कार्यक्रम आहे आणि वर संत आणि खाली लीडर असे जर राहिले तर बरोबर सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे चालत. हे त्यांनी पत्ते बाळायचं आहे राजकारत्यांनी. सारा व्यासाचं स्टेज, व्यासाचं ते दर्शन घ्यायला स्वामींचं महाराजांचं, पण पुढाऱ्यांनी जर या आजच्या या कार्यक्रमाचे पत्ते पाळलं, असं जर प्रत्येक गावला धार्मिक कार्यक्रमात पाळलं तर मला वाटतं पाणी अजून पडल. आणि आता ते आपल्या समोर आहे, याचं आता आपल्या सगळ्यांचं झालं. अजून एक दोन बोलणारे, पण आता यांच्या सगळ्याच्या माध्यमातून माझी विनंती आहे किशोर पवारला, कारण ते बाबाजीला ते बी लहान होते तसे ओळखत्या, या सगळ्याच्या माध्यमातून त्यांनी येऊन दोन शब्द बोलायचे. आज या ठिकाणी सालाबाबीत अशी परंपरा ब्रह्मलिंग गंगाधरजी महाराज यांचा गुरुपौर्णिमा उत्सव हा साजरी करण्याचा नारळ चिंचखेड या गावातील ग्रामस्थांनी घेतला. मी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांची या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी जे काही भक्त होते गंगागिरी महाराजांचे, त्यांनी त्यांच्या भावना, त्यांना आलेले अनुभव या ठिकाणी त्यांच्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त केले. अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये गंगागिरी महाराजांचा माझा या ठिकाणी संपर्क आला. माझ्या गावामध्ये, माझ्या परिसरामध्ये अनेक शिष्य, अनेक भक्त अनेक वर्षापासून गंगागिरी महाराजांच्या सेवेची या ठिकाणी सेवा करीत होते. परंतु शेवटच्या 2-3 वर्षामध्ये माझा त्यांचा संपर्क आला आणि मला आलेला अनुभव मी या ठिकाणी त्या निमित्तानं व्यक्त करणे हे उचित समजतो. आमच्या गावामध्ये परंपरेनुसार प्रत्येक गणपतीच्या दुसऱ्या दिवशी, गणपती बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी गंगागिरी महाराजांचं प्रवचन नित्यनेमाने अनेक वर्षापासून हा खंडित त्या ठिकाणी होत होतो. आणि बाजूला असलेले पद्माकर महाराजांनी मला त्या ठिकाणी विनंती केली, तुम्ही या. मी नुकताच त्या ठिकाणी सरपंच झालो तुम्हाला गावचा, आणि मी त्या कार्यक्रमाला गेलो आणि त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं, तुम्ही स्टेजच्या समोर बसा. बाबाजींचं प्रवचन 1 तास त्या ठिकाणी ते प्रवचन चालतं. बाबाजीच्या हातात कुठं घड्याळ नव्हती, काहीच नव्हतं. आणि तुम्हाला जर तो अनुभव घ्यायचा असेल तुम्ही समोर बसा. दादा माझ्या बाजूला बसले आणि आम्ही घड्याळ लावून त्या ठिकाणी बसलो. बरोबर 1 तास, म्हणजे 1 तासाला बाबाजींनी त्या प्रवचनाचा समारोप केला. असे म्हणजे विज्ञानाच्या पलीकडे आपण या गोष्टीला समजलं पाहिजे. निसर्गामध्ये अशी शक्ती आहे. अनेक वर्षाची तपश्चर्या करून निसर्गाने त्यांना वाचा सिद्धीची अनेक प्रकारची शक्ती त्यांना त्या ठिकाणी प्रदान केली होती. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक प्रसंग बाबाजींचे या ठिकाणी मला आले आणि एक शक्तीस्थळ, अनेक भक्तांना ऊर्जा देणारं शक्तीस्थळ ते राजदेवी इथं त्यांचं या ठिकाणी भक्तांच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपात त्याचं या ठिकाणी उभारणी झालेली आहे. मी आणि बरेच वेळा त्या ठिकाणी गेलो. मित्रांनो,
आज या परिसरामध्ये एक छोट्याशा गावामध्ये या गावातही अनेक भक्त, मला वाटतं प्रत्येक घरातून एक भक्त गंगागिरी महाराजांच्या सेवेसाठी नित्यनेमाने चिंचखेड गावातून या ठिकाणी करीत असतात. आणि या गावाची बरेच दिवसाची इच्छा होती. मागच्या 6-7 वर्षापूर्वी सापानेर येथे देखील आम्ही हा गुरुपौर्णिमेचा नारळ कार्यक्रम, पण गावाचा फरक आहे. गाव मोठे, चिंचखेड गाव मागच्या या ठिकाणी वक्त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि एका वक्त्याने या ठिकाणी व्यक्त केलं. मी गमतीमध्ये आमच्या प्रकाशनाला म्हटलो, त्यांनी सांगितलं बा या गावात दिलदार लोक आहेत, कुठल्या प्रकारची वर्गणी नाही घेतात. त्यांनी या गावाने एक त्यांनी हा कार्यक्रम केला. मी प्रकाशनाला दिलदारपणाने म्हणतो, दिलदार तर आहे पण जिद्द नावाचा विषय या गावाच्या नागरिकांमध्ये प्रामुख्याने आपल्याला जाणवतो. शेती करतील तर अत्यंत जिद्दीने या ठिकाणी शेती करतील. कुठलंही काम या गावातल्या नागरिकांनी हातात घेतलं त्याचा तुकडा पडत तर मोकळा स्वाशी लोक घेत नाही. असा आम्हाला कोणत्याही क्षेत्राचा असतो या गावाची खासियत आहे चिंचखेडची. आणि त्यांनी या ठिकाणी आज हे आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी करून दाखवलं. एक अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. मी परिसराच्या वतीने आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो. बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी महाराजांबद्दल माझे वैयक्तिक अनेक प्रकारचे अनुभव सांगताना इथंही वेळ कमी पडेल, वेळ भरपूर झालेला आहे. मी महाराजांना इतकीच विनंती करतो की आपण अखंडितप्रमाणे जशी आमच्या या गंगागिरी महाराज गेल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आपण आमच्याकडे या ठिकाणी कृपादृष्टी या ठिकाणी ठेवतात. माझी आपल्याला विनंती आहे की परमेश्वराला या कार्यक्रमाची विनंती करा की चांगला पाऊस, चांगलं पीक या परिसरामध्ये, जसं गंगागिरी महाराज सांगायचे त्यांची वाचा सिद्धी होती, ते सांगायचं हे पीक या दिवशी पाऊस पडेल तसा 100% व्हायचं म्हणजे व्हायचं. अशाच पद्धतीची कृपा आपण या निमित्ताने सर्व या परिसरावर द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो. मला बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी धन्यवाद देतो. आदर्श शिक्षक याच गावचे सुपुत्र परंतु बाहेर गावला राहण्यास गेलेले संतोष भोवाणा यांची इच्छा झाली मला थोडस बाबाजीच्या कुणावर बोलायचं आहे. त्यांनी 2 शब्द. प्रथमतः या ठिकाणी ब्रह्मलीन स्वामी गंगानंदजी गिरी महाराज व स्वामी रामप्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी नमन. माझ्या अगोदर बरेच वक्त्यांनी या चिंचखेड नगरीचं जे आहे तर गुणगान या ठिकाणी केलेलं आहे. आता सर्वांनी गुणगान केलंय म्हणून माझंही कर्तव्य बनतंय की आम्ही गावकरी या नात्याने या ठिकाणी आपण काल रात्री कीर्तनाच्या माध्यमातून स्वामीजींनी दिलेला संदेश आपण ऐकलाय की ही जी गादी आहे ही त्रोटकाचार्यांची गादी. आणि बाबाजींनी सांगितलं की ज्यांच्या डोक्यावरती हात त्या ठिकाणी परमेश्वरांनी ठेवला आणि त्यानंतर काही न येणारी व्यक्ती ती उपदेश करू लागली. म्हणजे अशा गादीचं मार्गदर्शन आपल्याला लाभतंय. हे खरोखरच आमच्या चिंचखेडा परिसरातील सर्व ग्रामस्थांचं भाग्य आहे. बाबाजींचं या गावावरती किती प्रेम आहे हे आताच सर्वांनी सांगितलं. बाबाजींच्या माध्यमातून इथे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आमच्याकडे एक गोपाळ काल्याचा या ठिकाणी हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केला जातो. तो अशाच प्रकारचा भव्य दिव्य असा सप्ताह केला जातो. त्यासाठी कोणाकडनंही वर्गणी घेतल्या जात नाही. एक व्यक्ती या ठिकाणी नारळ उचलतो, फिरता नारळी सप्ताह आहे, आणि ते नारळ घेतल्यानंतर तो एकटा व्यक्ती या ठिकाणी सर्व सप्त्याची कामगिरी जी आहे तर बजावतो. तसंच चिंचखेड्याने ठरवलं की आपण बाहेरच्या लोकांचं कुठल्याही देणगी स्वीकारायची नाही. एक नवीन आदर्श आपण आपल्या गावातून घालायचा का आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. आपला त्या ठिकाणी आपल्या पुण्यामध्ये कोणी वाटेकरी नाही झाला पाहिजे हाही त्या मागचा उद्देश. आणि खरोखरच बाबाजींचा आशीर्वाद मिळाला आणि हे सर्व आयोजन या ठिकाणी होऊ शकलंय. आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित झालात
त्याचबरोबर आपण बाबाजींकडे प्रार्थना सुद्धा केली की या गावामध्ये एकोपा हा टिकून राहिला पाहिजे. मला पुन्हा एकदा असं वाटतंय की आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मला इथं ग्वाही द्यावीशी वाटते की बाबाजी आपला आदेश आमच्या या ठिकाणी डोक्यावरती आहे आणि त्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकोप्यानं या ठिकाणी वागणार आहोत अशी ग्वाही मी ग्रामस्थांच्या वतीनं देतो. द्यायची ना? आणि म्हणून मी पुन्हा एकदा या सर्व व्यासपीठावरती असलेल्या सर्व संत महंतांच्या चरणी लीन होऊन संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून थांबतो. जय बाबाजी. एक 450 350 लोकवस्तीचं गाव, परंतु गावात सर्वांच्या वतीने जे झालेला हा आजचा कार्यक्रम कुठलंही राजकारण येऊ नये, कोणाला त्रास होऊ नये या उद्देशाने या पूर्ण कार्यक्रमाची धुरा यांच्याच गावचे 2 सुपुत्र हरिभक्तपरायण सुरेश महाराज व हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज या दोघांच्या खांद्यावर या गावातील सर्व मंडळींनी ही धुरा दिली होती. माझी विनंती आहे स्वामीजींना, या दोघांचा आपण आपल्या सर्व भक्त मंडळीच्या वतीने व तुमच्या वतीनं यांना शाल श्रीफळ देऊन यांचा सत्कार करायला पाहिजे अशी माझी विनंती. नाही असं झालं म्हणून नाही चालत, तुम्ही उभा धरा. इथं यांच्याकडे सगळं, मी मोठा तू मोठा कोणीच नाही, इथं जो छोटा आहे तो बी मोठा आहे. कोणाच्याही त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांनी तसा, तेव्हा आपण कोणीही जायचं नाही, कोणाचा सत्कार करायला त्यांनी दोघांनी ठरवलं. एक आता फक्त 5 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे, कारण बाकी मंडळीला माहिती बाहेरून जे नवीन आलेले त्यांना सांगतो. यानंतर पुढच्या वर्षी गुरु पौर्णिमा कुठे जाती याचा एक शेवट नारळाचा कार्यक्रम राहिलेला आहे. थोडे 10 मिनिटाचं, थोडे यावर्षी तर लेट झालं, नाही तर आपला हा कार्यक्रम 11 वाजता पंगत बसत असती, पण असो थोडे 10 मिनिटाची कसं राहिलेली आहे, थोडक्यात होऊन जाईल. यानंतर खालून थोडी सूचना आली, किशोराबा बोलल्याच्या नंतर राजकीय रक्त. सर्वप्रथम ब्रह्मलीन गंगागिरीजी महाराज यांच्या प्रतिमेला मानवंदन करून पूजन करतो आणि प्रकाश महाराज, स्वामी प्रकाश महाराज यांना वंदन करून सर्व आदरणीय व्यासपीठ, सर्व बसलेले भक्तगण, सर्व राजकीय मंडळी असो, सर्व माता भगिनी असो, खरं म्हणजे मी 2 शब्द ऐकत असताना प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातून ऐकत होतो की चिंचखेड गाव छोटं, चिंचखेड गाव छोटं. तर आमच्या तालुक्याच्या वतीने आम्हाला असं वाटतं की चिंचखेड गाव छोटं नाही, छोटं असो का मोठं असो, उदाहरणार्थ छोट्या गावातून बी खूप काही मोठं मिळालं असतं. या तालुक्याला चिंचखेड गावाने एक आमदार दिलेला होता. त्याच्यानंतर इथं 3-4 फॅक्टरीचे मालक म्हणजे असे उद्योगपती इथं लहान छोट्याशा गावामध्ये झालेले आणि गंगागिरी महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळं हे तालुक्यातलं छोटं गाव तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे असं मला वाटतं. जसं आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इथं आलो, जसं आपण कपड्याला धुवायला साबूचा वापर करतो, साबूने कपडा आपला चेक होऊन जातो, तसं महाराजांचं प्रवचन ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये एक चांगल्या भावना, चांगले विचार, चांगल्या विचाराने आपण चांगलं वागणं, बहिणीशी कसं वागायला पाहिजे, भावाशी कसं वागायला पाहिजे ते शिकायला आपल्याला मिळतं. आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे महाराजांच्या प्रवचनावर ऐकतो आपण. तसं मला एक सांगायचं होतं की एक महाराजांचं भक्तांचं नातं असतं. आमच्या नागरला सुद्धा गंगागिरीजी महाराज आले होते, त्यांनी बी प्रवचन केलं होतं. 2-3 वेळेस केलं तर मी 2 वेळेस मी हजर होतो. आज भोसल्याला पण प्रवचन मोठा प्रोग्राम आहे भोसल्याला गंगागिरी महाराजांचा, मी इथून तिथं भोसल्याला जाणार आहे. मनामध्ये भावना असते, आम्ही पण इथे येतो, आमचा एक फायदा असतो की चला बाबा आपण महाराजांचं दर्शन होऊन जातं, 2 शब्द ऐकायला मिळतात आणि आपलाही संपर्क होऊन जातो. आणि आपल्या ह्या हिशोबाने जसं एक ज्ञान
धन आणि विश्वास, ज्ञान, धन आणि विश्वास हे तिघं इतके जवळचे मित्र होते, पण त्यांना अचानक वेगळं जायची वेळ आली. जायची वेळ आली की इतके नाराज झाले की बा आता आपण भेटायचं तर कुठं भेटायचं. तर ज्ञानला विचारलं की ज्ञान म्हणे की बा की जर मला जर भेटायचंय तर एखाद्या महाराजांच्याकडे या, एखाद्या शाळेत या, एखाद्या कॉलेजमध्ये या, तिथे भेटून जाईल म्हणे. धनला विचारलं तू कुठं भेटशील. धन म्हणे जर मला भेटायचं तर एखाद्या सावकाराच्या घरी या, एखाद्या राजाच्या घरी या, एखाद्या मंत्र्याच्या घरी या, तिथे भेटून जाईल म्हणे. आणि विश्वासला विचारलं तू भेटशील कुठं. तर विश्वास म्हणे मी एक वेळेस गेलो तर मी परत भेटत नसतो. असा विश्वासाचं जे नातं असतं तर जास्त खूप न बोलता एक इथं प्रोग्राम फार मोठ्या प्रमाणात केलं. आणि त्यामुळं आणि जसं पहिल्या वक्त्याने म्हटलं की बा प्रत्येक महिलेने असं मुलाला जन्म द्यावा. प्रत्येक मातीची इच्छा असते की आपला मुलगा खूप चांगला कलेक्टर व्हावा, चांगला इंजिनियर व्हावा, पण त्याच्यामुळं काहीतरी होतं. आणि जीवनामध्ये एक नवरा बायकोचा एक नाता आपण म्हणतो की रथाचा एक चाक म्हणजे एक बायको असते आणि एक चाक म्हणजे पती असतो. पण आजकाल काही लोक फक्त 5% लोक असे समजतात, सायकलीचे चाक सारखे समजतात. ते सायकल पुढचं चाक चालतं खाली आणि मागच्या चाकाला सर्व लोड घेऊन चालू लागतो महिलेसारख्याचं. तर जास्त न बोलता मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी हे करतो आणि महाराजांना दर्शन घेऊन करतो. धन्यवाद साहेब. सायकलीला 2 चाक जर नसले, एक नसलं तर मागचं चालत नाही, पुढचं चालत नाही. जर जर कोणाची इच्छा असेल बोलायची, गावातील मंडळीला कोणाला बोलायची इच्छा असेल तर सडल त्यांच्यासाठी 10 मिनिटं वेळ वाढून घेणार आहे आपण. असं समजू नका कसं बोलायचं. 1 मिनिट 2 मिनिटं कोणाला बोलायची इच्छा असेल बोलू शकता. एवढा मोठा कार्यक्रम केला तुम्ही बोललं पाहिजे, नका बोलू. शेवट मी आभार मानाला डॉक्टर मोठे माणसं राजनीतीत खूप मोठे एकदम वर गेलेले आहे. आज त्यांचं लोकांना जर चेंज करायचं माहित नसेल, पण आम्ही शहरात थोडं जातो. दिवसभर बिझी असणारे याच गावचे माजी आमदार किशोर पाटील हे कुठल्या फंक्शन मध्ये अध्यक्षाच्या रूपाने राहत्या, पण तिथं चेंज घेण्याचे जे त्यांचं नाव मोठं होतं. तर त्यांना मी शेवट आभार प्रदर्शनाला या ठिकाणी बोलावणार आहे. त्यांनी थोडं बाजूला जाण्याची कृपा करू नये, इथंच बसावं. भव्य दिव्य गुरुपौर्णिमा विशाल आयोजन सोहळा आमच्या गावाला मिळाला, त्याबद्दल मी स्वामीजींचे खूप असे आभार मानतो की एक छोट्याशा गावात आणि तुम्ही आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली. खूप असा आनंद झाला की एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही आयोजित केला. असं स्वप्नातही वाटत नव्हतं की आमची चिंचखेड नगरी असा कार्यक्रम आयोजित करू शकते. पण ही सर्वची कृपा आहे. ब्रह्मलीन माझे गुरुवर्य स्वामी गंगानंदगिरीजी महाराज यांचीही कृपा आहे आणि बाबाजींच्याच कृपेने आम्हाला कार्यक्रम मिळाला. आणि त्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि आमच्यावर तुम्ही प्रेम दाखवलं, त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने आपले आभार मानतो. व स्वामीजींनी असेच प्रेम आमच्यावर असेच राहू द्यावे अशी मी बाबांची प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जे आहे ब्रह्मलीन गुरुमाऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन, स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. आता यापूर्वी राजकीय तसेच परमार्थिक लोकांनी या ठिकाणी येऊन आमच्या गावचं कौतुक केलं. खरं तर हे कौतुक करण्याचं त्यांचं काम आहे, त्यांनी केलं, परंतु आम्ही हे कौतुक स्वीकारलं देखील आहे. परंतु या ठिकाणी एक शब्द नेहमी मांडावाच वाटतो की हे आमचं कर्तव्य होतं, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तुम्ही आमचं कौतुक केलं असेल त्याबद्दल कुठलीही हरकत नाही. परंतु स्वामीजी नेहमी सांगतात की गुरुपौर्णिमेचं नारळ देताना, कुठल्याही कार्यक्रमाचं नारळ देताना की ही एक जबाबदारी आहे आणि ती आपल्याला पार पाडायची आहे. त्या पार पाडण्यामध्ये आम्ही आमचा संपूर्णपणे प्रयत्न करतोय. एक छोट्याशा 2 ओळी या ठिकाणी सांगून जातो स्वामीजी. अरे जाम जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी, अरे जाम जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी, प्याला पिओ हमारे गुरु नाम का, सारी जिंदगी सुधर जाएगी, सारी जिंदगी सुधर जाएगी. सर्वांनी या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन सर्वजण या मोठ्या संख्येने
उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक असे आभार मानतो. माझी दोन शब्द संबोधतो. जय बाबाजी. बाबाजीने रात्री सांगितलं, गुरुजीने बारकेने लक्षात ठेवलं टोटक, आणि आम्ही सगळे टोटकच होतो. आनंद थोडा मामाला भाषण पुसणं बाईकवर बोलायला लागलं तर असं होत होतं पहिले. पण त्यांच्या आशीर्वादात टकाटक घालतो आम्ही आता पॉइंटवर बरोबर. पण बाबाजी आणि स्वामीजी यांनी बऱ्याच लोकांना माहिती आहे, यांची तपस्या कोटल्या डोंगरावर झाली, पिनाकेश्वर महादेव मंदिर, आणि बरेचसे बाबाचं आता दुसऱ्याला नाव ठेवायचा अधिकार मला नाही, पण ते सगळ्याला बाकीचं गणित करतो. महादेवाच्या कुशीत ज्यांची तपस्या झालेली आहे, पारायण झालेले, खडतर मार्ग तिथं रस्ता नसताना तिथं त्यांनी देवाची भक्ती करून जी तप साधना केली, तप साधना, आणि तिचा जो तप साधनेतून निघणारा आशीर्वाद. तप म्हणजे काय? तप नुसतं आपण होतो तप, अरे 12 तप झाले 4, आणि तपला उलट करा, उलट तप. पण ज्यांनी तप केलं त्यांच्या आशीर्वादानं ही सगळ्यांची जी पत निर्माण झाली त्याला म्हणतात सद्गुरू. नाही तर आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल तप तप तप, नाही, तप तप शब्दात लय जोर आहे. तपाला जर तुम्ही उलट केलं ना, तपाला उलट म्हणजे समजलं तुम्हाला, तप पत. सगळे 25 वर्षापूर्वी आता उदय भाऊने सांगितलं, गोराळ बिराळ अमुक तमुक उद्योगपती या गावात बिन आमच्या परिस्थित्या नंग्या होत्या, नंग्या. पण या तपाचा जो वास सुटला आणि त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने या सगळ्याला पत निर्माण झाली. मग रावेरच्या कोपऱ्यातला माणूस, बॉर्डरला एमपीच्या बॉर्डरचा माणूस सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. गुरुपौर्णिमा पुण्यतिथी हे 2 कार्यक्रम 2 दिवस खळबळ होती साहेब, पाटील साहेब, खळबळ. एकमेकाला म्हणत राहते, अरे चालायचं का चालायचं का, कारण हे कशाचा प्रकार आहे, हे तप उलट झालं बाबाजीच्या आशीर्वादाने, आणि सगळ्याला ती पत निर्माण करून फक्त बाबाजीच्या आशीर्वाद आणि स्वामीजींच्या आशीर्वादाने दिलेली. आता बाकीचं पुढं काही बोलायचं काही अर्थ नाही, कारण सगळ्यांचं जेही या ठिकाणी लोक बोलले यांचे पूर्व अनुभव हे जे सांगतात, तर हीच सगळ्यांची 25 वर्षापूर्वी परिस्थिती होती. पण चांगल्या सद्गुरूच्या सानिध्यात माणूस ज्यावेळेस जातं ते त्याचा काय विकास होतो हे आज मगर साहेब तुम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहिलं. कार्यक्रम फार पाहिले असतील तुम्ही, मोठे मोठे 500 पोते 700 पोते, पण तिथं राजकीय जास्त बोलत्या, आणि जे बाबाजीचे शिष्य आहेत ते तिकडेच काहीतरी करीत राहतात, इथं राजकीय नाही. पण वारस लागतं राजकारणाचं, म्हणून गावाचा तर काही विचार घेतलाच नव्हता, मी बाप्पाराया गावचा आहे. पण या कार्यक्रमात थोडासा अधिकार सगळ्यांनी दिल्यामुळं मला सुद्धा असं वाटलं तर तुम्ही, मी आता 2 तासापासून सगळी बसली मंडळी, आपले कोले भाऊ असाल, तुम्ही असाल, साहेब असाल, उदय भाऊ असाल, गोकुल सिंग राजपूत असाल, मग यांच्या सर्वांच्या माध्यमातून कोणी बोललं पाहिजे. म्हणून आम्ही किशोराबाला परिसराच्या वतीनं का होईना बोलायची संधी दिली. उदय भाऊ बी 2 मिनिटं बोलले, आणि यानंतर थोडंसं 2च मिनिटं बोलतो आणि पुढील कार्यक्रम मी महाराजांकडे सोडतो. या कार्यक्रमाला मदर साहेब, या कार्यक्रमाला 41 वर्ष पूर्ण झाले, 41, आणि बाबाजी होते आणि स्वामीजी होते त्यावेळेस पासून जिथेही गुरुपौर्णिमा असेल सेवा भावी या कार्यक्रमाला आचारी पैसे खर्चून लावा नाही लागत आम्हाला कधीच. सगळे गुरुबंधू हे बाबाजीचे शिष्य 25 ते 30 लाख रुपये येत्या, चापानेरून येत्या. याची इच्छा झाली तो या ठिकाणी गुरुपौर्णिमेला 4 दिवस अगोदर येऊन पूर्ण स्वयंपाक हा स्वयंसेवक आपण ज्याला म्हणतो न काही घेता हा त्या माध्यमातून होतो. आणि काही बाबाजीच्या काळातले जे होते आचार्य ते मेले, त्यांच्या मुलांनी हा वारसा चालवलेला आहे. अजून ते येतात. बाबाजीचा आदेश त्यांना गेला, बाबा या दिवशी द्वादशीला आपल्याला स्वयंपाक चालू करायचा, कुठलाही विलंब न करता सगळे ज्याच्या त्याच्या गाडीत इथे येत्या. हे महत्वाची बाब असतात घ्यायसारखी, म्हणून मी बोलतोय. हे लोकमान्य ब्लड बँकेवाला दर वर्षाला साहेब फोन येतो 8 दिवस अगोदर, भाऊ पुढे गुरुपौर्णिमा, कोण करतं काय मला माहित नाही, आम्ही सांगतो अशाच ठिकाणी ते येत्या. आता ते ब्लड देणं हे तुम्हाला आम्हाला सगळं तुम्ही बोलता, हे काही वाईट गोष्ट नाही. आणि दरवर्षी 40 ते 50 बॅग हे गुरुबंधू त्या लोकमान्य ब्लड बँकेला रक्त देते, ही बी बाबाजीची कृपा आहे. त्यानंतर
बऱ्याचशा अशा काही वस्तू या इथे कार्यक्रमाच्या संदर्भात बोलायचं झालं, या गावातील सर्व मंडळी, किशोराबांना सांगितल्याप्रमाणे सर्व मंडळी काही कामाच्या रूपानं काही किंवा घरातला एखादा व्यक्ती कुठेही गुरुपौर्णिमा असली येते, परंतु या गुरुपौर्णिमेच्या वेळेस जी मंडळी तिथं होती नारळ घेताना यांनी सहज हिंमत केली. कारण आमच्या बरोबर ते 5 वर्षापूर्वी त्यांनी शियाचा वाटा होता ते, पण किशोराबांना बोलता बोलता जिद्द म्हणले, तो शब्द ध्यानात आहे. त्यांनी जिद्द कशी पूर्ण केली मी किशोराबाला 2 मिनिटं सांगतो. 5 गावाची गुरुपौर्णिमा चापानेरला झाली, 5 गावाची. याच्यात काही कोणाला दुःख वाटायची गरज नाही. 5 गावाचा पैसा आणि नियोजन ठरलं. आम्ही ज्यावेळेस जात होतो हसनखेडा सिंध खेळायला, अरे पद्माकर इतके पैसे काय करतो, सहज बोलायचे ना, पैसे जास्त झाले होते. 5 गावचं म्हणलं का बा छोटे छोटे गाव आहे त्यांना मिळणार नाही, त्यांची हिंमत होणार नाही म्हणून आम्ही 5 गाव मिळून केलं होतं. 2 जवळ्या, हसनखेडा, चिंचखेडा आणि चापाण्या असा त्यात सगळ्या सहभाग होता. पैसा खूप झाला. चिंचखेड्याला गेला कोणी तर म्हणतो पैसे इतके पैसे काय करते रे, असं करीत करीत मग आम्हाला डोकं लावायला लागतो. इतक्या पैसे काही नाही करत आपल्याला 5 गावाच्या नावानं, बागतीच्या नावानं आपलं गावचं उद्या म्हातारं झालं पोरानं हाकलून दिलं तर तिकडे जायसाठी काहीतरी एखादा मोठा हॉल बोलवा असा उद्देश आमचा होता, परंतु नाही झालं. हे म्हणतात ना जिद्द, ही जिद्द या लोकांना लागली म्हणून यांनी सेपरेट नारळ घेतलं. ते पैसे आम्ही काही वाईट मार्गात लावले नाही केलं, ज्यांनी कोणी लावले असेल किशोराबा पण त्याच्यात आहे. जिद्द हा शब्दावर मला बोलायचा कारण आलं. यांनी त्यावेळेस ठरलं असतं ते पैसे तिथं जायला पाहिजे, पण नाही हे हळवे बदनाम झाले पाहिजे वरच्या नाही. ताकद लई मोठी आहे आणि ते पैसे वाईट मार्गाला लागलेले नाही. तुम्ही तिथं सगळे राजकीय लोक येऊन बसत्या. चंपावती शनी मंदिरची जी फरशी आहे, जे पत्र आहे, ते जे शेड आहे, ते फक्त गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या पैशातून उरलेलं केलेलं आहे. ते बी काही वाईट कार्य झालेलं नाही. तुम्हाला ती माहिती देतो, तुमच्या सगळ्या राजकीय लोकांच्या तिथं सभा मिटिंग होत्या. या गंगा बाबाजीच्या गुरुपौर्णिमातून उरलेल्या पैशात झालेलं ते स्टेज आहे. आणि माझी किशोराबाला विनंती आहे, जिद्द या शब्दाने त्यांना जर जिद्द असेल तर समोर बोर्ड लावा, या 5 गावाचं नाव टाका. एक बोर्ड तुम्ही लावला तर तुमच्या उत्तर देऊ. फक्त गुरुपौर्णिमा महोत्सव समितीच्या माध्यमातून झालेले एक पत्राचे शेअर आणि ही मंदिराची पर्ची एवढं जर केलं तुमच्या जिद्द शब्दाची जिद्द पूर्ण होईल, नाही तर नाही. करून टाकू म्हणले. धन्यवाद तुमचे. आता पुढं काही बोलत नाही नाही चालेल अजून ते बोलले तर बोलल्यासारखे करून टाकू म्हणले. आणि आता पुढं काही जास्त बोलत नाही, वेळ झालेली आहे. मी महाराजाला विनंती करतो, आपलं करून घेऊ घ्या. पाटील साहेबांना विनंती करू गावच्या वतीनं 2 शब्द बोलावे. नंदगिरीजी महाराज व्यासपीठावरील महिला मंडळी जास्त तुमच्याकडून आवाज येतोय, आपण असं कधी घडत नाही आपल्या भागातून आलेले कलकल आवाज महिला मंडळीत येतोय, असं कधीच घडत नाही. येणाऱ्या जिल्ह्यातून आलेले भाविक बंधू आणि भगिनी, आज खूप आनंद आहे की गंगागेळ महाराजच्या नंतर या ठिकाणी त्यांची गादी चालवणारे रामप्रकाश नंदगिरी महाराजांचं दर्शन झालं. ही परंपरा जपण्याचं काम निश्चितपणाने भविष्यामध्ये त्यांच्याकडनं होईल हे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीवरनं या ठिकाणी जाणवत आहे. ही काही राजकीय सभा नाही, या ठिकाणी फक्त धार्मिकच बोललं पाहिजे. गंगागेळ महाराजांचा मला 2दा भेटण्याचा प्रसंग गावामध्ये झाला. अत्यंत साधे सात्विक. आता जे उल्लेख केला तिकडे साधू संतांचं जे पेपरमध्ये येतं, टीव्हीवर येतं, काही जेलमध्ये जातात, ते परंपरा आमची नाही. त्या गादीची परंपरा ही सर्वसामान्य माणसांना, सर्व धर्माच्या माणसांना एकत्रितपणाने आणून या ठिकाणी चांगला उद्देश करण्याची, चांगला मार्ग दाखवण्याची परंपरा आहे. आपण गुरुच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन केलं.
महाभारतात व्यासाच्या संदर्भामध्ये सांगितलं. त्याच्यानंतरची ही सगळी परंपरा, मग ज्ञानदेव असेल, तुकाराम असेल, नरहरी सोनार असेल, सोफा मेळा असेल, या सगळ्या संतांनी निराळ्या जाती धर्माच्या संतांनी वारकरी संप्रदायामध्ये जपली आणि योग्य मार्गदर्शन करण्याचं काम या सगळ्या बहुजन समाजाला या ठिकाणी केलं. म्हणून आमच्या गावामध्ये दोन महाराज आहेत, अत्यंत उत्तम काम त्या निमित्तानं ते त्या ठिकाणी करतायत. त्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. त्या ठिकाणी एक गोष्ट सांगायची, काही वडिलांच्याकडे राहू गेली. या गावाची ही परंपरा आमच्या किशोरबाबांनी सांगितली आणि आम्ही सांगितली. त्याच पद्धतीची शिक्षणाची परंपरा देखील इथे आहे. मी आपल्याला अभिमानाने सांगतो की या ठिकाणी 4 इंजिनियर झालेले आहेत. एक MPSCचा क्लास 1 अधिकारी या ठिकाणी कदम नावाचा झालेला आहे आणि अनेक पॉलिटेक्निक कॉलेजमधनं या ठिकाणी अनेक महिला, ज्याचं आम्ही तालुक्याच्या वतीने जे पॉलिटेक्निक कॉलेज चालवतो त्या ठिकाणी सगळ्या मुलींना त्या ठिकाणी फ्री राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे 40% मुली या ठिकाणी इंजिनियर होत आहेत, शिकतात. या पद्धतीने या गावाची परंपरा ही जपलेली आहे. राजकारण येतं जातं, परंतु ज्या वेळेला असे प्रसंग असतात अशा प्रसंगाला आम्ही सगळे एकत्रित येतो. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याच्यामध्ये कुंडली कदम असतील, प्रकाश घुले असतील, संदीप बोलधने असतील, अन्य सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन बाकीचं राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणाने या गावामध्ये वर्गणी करून हा सगळा भव्य दिव्य सोहळा या निमित्तानं गंगागिरी महाराजाला समर्पित केलेला आहे असं मी मानतो. निश्चितपणानं आपण या ठिकाणी सगळेजण आला. आमचे एरोडचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असतील, अशोक भोले असतील, विजयसिंग असेल, जांभर या ठिकाणी गेले. निश्चितपणानं अशा प्रसंगाला खरं म्हणलं तर गोरगरिबाला मदत करणं, जे का नंदले गांधले अशी म्हणतो आपण, देव तेथेचे जाणावा, साधू तेथेचे ओळखावा, या उक्तीप्रमाणे आज हे सगळे आमचे लोक निराळ्या क्षेत्रामध्ये, मग शेतीचं क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, उद्योगधंद्याचं क्षेत्र असेल, या पद्धतीने हे सगळेजण काम करतात. आपला आशीर्वाद निश्चितपणानं आमच्यावर असाच राहील याची खात्री या ठिकाणी या निमित्तानं बाळगतो. आलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि कुठलेही राजकीय भाषण न करता भविष्यामध्ये आपल्या आश्रमामध्ये येण्याची इच्छा आहे. आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर निश्चितपणाने एकदा मी या वर्षामध्ये एकदा आपल्या आश्रमाला निश्चित आपण हजर असताना, कारण आपण सुद्धा आमच्यासारखे भटके असतात आणि भटके आपण सुद्धा निर्णया ठिकाणी भटके मी एकाकरता म्हणलो की जे जे बोलवतं त्या ठिकाणी आपण जातो. म्हणून एक प्रकारे याची भ्रमंती असते, भटके पण असतं. त्या पद्धतीनं निश्चितपणानं या आश्रमाच्या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी, त्यांना भेट देण्यासाठी आणि भविष्यामध्ये काही सेवा या निमित्ताने करता आली. कारण आता बरेच तरुण मंडळी आमची आहे राजकारणामध्ये, हे पुढे जावं अशा प्रकारची मनीषा व्यक्त करतो, राजकारणावर बोलत नाही. पण आता जे आमचं वय आहे, 75 वर्षाचं वय, या दृष्टिकोनातून आता सामाजिक आणि थोडंफार आपल्यासारखे चांगले धार्मिक मुद्दाम धार्मिक उल्लेख करतो. कारण धर्माच्या नावाखाली जे काही चाललेलं आहे त्याच्यामुळे धर्म शिल्लक राहतो की नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. जे काही तुमच्यासारखे लोक असतील, साधे सुद्धा लोक असतील, त्यांच्यामुळे धर्म वाचलेले असं मी मानणारे आहे. आणि जे थोतंडी लोक असतील त्यांच्या जागी सुद्धा आपण किती लागायचं हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. साधू संत जे सांगतात ते आचरणात आम्ही आणलं तरच खरं म्हणलं तर आम्ही आणली. आपण केलेला उद्योग आम्ही मानला नाही, जे ऐकलं, समारंभ फार मोठा केला आणि नंतर बाजूला जाऊन काही पूर्वीचेच उद्योग करत बसले तर त्याला धार्मिकपणा मदत नाही, त्याला खोटाण म्हणतात. निश्चितपणानं आपण जी परंपरा या ठिकाणी जपलेली गंगागिरी महाराजाची, मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ झालेला आहे पवार पुढे, त्याच्यामुळे ती मर्यादा पाळून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर आता लगेचच नारळाचा कार्यक्रम होणार आहे 2 मिनिटांमध्ये. आता या ठिकाणी आपला सांगता समारंभही झालेला आहे. या सांगता समारंभानंतर आपल्याला महाप्रसाद घ्यायचा आहे. याला महाप्रसाद म्हणतात आणि हा प्रसाद आपण एकदम शांततेत घ्यायचा आहे. पद्माकर दादा सांगतील पंक्तीची राई नाही, मी फक्त आपल्याला सांगतो एवढंच. या सांगता समारंभाच्या शेवटी आपण पुढची गुरुपौर्णिमा कुठं आहे म्हणून नारळ देत असतो.
या वेळेला मला नारळ दिलं, जे दोन्हीकडे होतं मधलं तसंच राहत. म्हणजे असं लक्षात आलं की आता इकडं तिकडं बरंच झालं आणि पुन्हा होत राहील. पण या वर्षीचे जे नारळ मागणारे 2 होते आम्हाला द्या म्हणून. पण मी विचार केला, तसं त्यांच्याशी व्यवस्थित बोललो पण नाही, तसं होकार दिला नाही किंवा काहीच नाही, कारण मनात तसं नव्हतं म्हणून. आणि त्यांनी ओळखून घेतलं त्यांच्या मनात दिसत नाही, ते लगेच बाजूला झाले. तर पुढच्या वर्षीचं जे नारळ आहे हे नारळ संगमावर होणार, दिल्या जाईल. संगमावर गुरुपौर्णिमा होईल. आता संगम कुठं आहे? टायगाव टोकेला आहे. त्या संगमामध्ये बऱ्याच जागा आहेत. पण बाबाजींचा गुरु हा संगम जो आहे ना, तिकडे खानदेश आणि इकडे मराठवाडा, या दोघांचा संगम, जिथं बाबाजींची समाधी आहे. काही ठिकाणी मंदिर आहेत बाबाजींचे, पण ते संकल्पित समाधी मंदिर आहे. आणि जिथं खास समाधी मंदिर आहे अशा रुद्रेश्वर मंदिरात गंगाश्रमात पुढची गुरुपौर्णिमा होणार आहे. म्हणून नारळ कुणाला दिलं गेलं नाही आणि द्यायचं नाही. तर आनंदाची गोष्ट आहे खानदेशवासियांना यायला आणि मराठवाड्यातील लोकांना तिथे यायला, दोघांचा त्या ठिकाणी संगम होईल, एकत्र येतील. आणि म्हणून पुढच्या वर्षाची येणारी ही गुरुपौर्णिमा 42वी गुरुपौर्णिमा गंगा आश्रमामध्येच होईल असं मी जाहीर करतो. आता नारळ द्यायची गरज नाहीये, पण असंही असू शकत नाही ना, नारळ दिल्याशिवाय गुरुपौर्णिमा होईलच कशी? नारळ गंगा आश्रमाने घेतलं तर गंगा आश्रम आपल्या सगळ्यांचाच. गंगा आश्रमाचे तुम्ही आम्ही सगळे गंगा आश्रमाचेच आहोत. याचा अर्थ गंगा आश्रमाला नारळ दिलं, गंगा आश्रमाला गुरुपौर्णिमा होणार, याचा अर्थ आता सर्वांची जबाबदारी आहे, दोघांची. आणि आपण आपली जबाबदारी पार पाडू शकतो असा आत्मविश्वास आपल्याला पहिल्यापासूनच आहे. आणि आजवर आम्ही तो विश्वास शेवटापर्यंत नेलेला आहे. सद्गुरुदेव आम्हाला तशी शक्ती भक्ती देव. आणि पुढची 42वी गुरुपौर्णिमा गंगाश्रमामध्ये राजदेराला होईल असं मी या ठिकाणी जाहीर करतो. सद्गुरुदेव भगवान. हॅलो डॉक्टर साहेब, संगमाचा उल्लेख ऐकला का? खानदेश आणि हा, मग आता एक करा ना, नारळ स्वामीला तुम्ही द्या, 2 जोडातून 2 लोक मिळून, आणि जबाबदारी उचलून घ्या का आपल्याला सगळ्याला मिळून तो कार्यक्रम करायचा आहे. संगमावर आश्रमावर करायचं मला असं अंदाज नाही ना. कोणीतरी तिकडून या आणि इकडून एक जण या, दोघं मिळून स्वामीजीला त्याला उभा करायला पाहिजे. सरपंच किशोराबा तुम्ही बी जा, 2-4 लोक मिळून आता महाराज दिलं नारळ द्या पुढे. कल्याण बाप्पा जाऊ वरता, जय नारळ द्या. हे पहा महिलांनी उत्तर दक्षिण स्वामीजी नारळ देते सर्वांना. स्वामीजीने नारळ द्या, स्वामीजी देते नारळ. गुरुजी महाराज की जय. ते नारळ स्वामीजी देतील. तिथं स्टेजवर 2 चावी आलेल्या आहे, एक मोटरसायकल चावी आणि एक काहीतरी रिमिक्स म्हणून घराची चावी.
तत्सवितु बनकर एक फकीर शिरडी साई द्वारका माई सर्वांतर्यामी साई